नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे गुरुपौर्णिमा स्पेशल एक प्रसादाचा प्रकार किंवा याला रवा केसरी सुद्धा म्हणतात. आता शिर्डीमध्ये हा प्रसाद मिळतो. साईबाबाच्या मंदिरामध्ये जर तुम्ही प्रसाद खाल्ला असाल तर अगदी त्याच चवीचा हा प्रसाद आज आपण बनवत आहोत. तर आता खूप जास्त भांडे न भरवता एकाच भांड्याचा वापर करून हा प्रसाद कसा बनवावा यासाठी मी काही खास टिप्स सांगणार आहे आणि अगदी युनिक पद्धत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पटकन होणारा हा प्रसाद गुरुपौर्णिमेला नक्की ट्राय करा. तर हा प्रसाद कसा बनवायचा यासाठी काय काय साहित्य लागतं तेही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. आणि अतिशय टेस्टी सुमधुर चवीचा असा हा आपला रवा केसरी तयार होतो. तर चला मग सुरुवात करूया रेसिपीला. हा प्रसाद येत्या गुरुपौर्णिमेला जर तुम्ही करून पाहिलात तर मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. सगळ्यात अगोदर रवा केसरी बनण्याकरता एक कढाई घेतली आहे. आता याच कढईचा वापर करून पूर्णपणे मी हा प्रसाद तयार करणार आहे. कुठेही दुसऱ्या भांड्याचा वापर करायचा नाही, म्हणजे अगदीच आपण इथे भांड्याची बचत करतो आणि वेळेचीही. आता प्रसाद म्हणलं की तुम्हाला जेवढा बनवायचा असेल त्या क्वांटिटीमध्ये बनवू शकता. पण मी जे काही वाटीचं प्रमाण सांगितलं आहे ती वाटी छोटी असू द्या मोठी असू द्या असंच वापरायचं आहे. 1 वाटी रवा वापरायचा आहे. रवा हा बारीक मोठा तुमच्याकडे जो घरात अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता. आता साधारणतः अर्धी वाटी तूप लागणार आहे 1 वाटी रव्याकरता. पण मी अगदी केवळ 1 ते 2 चमचे तूप टाकून सुरुवातीला हा रवा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीतल्या तुपाचा वापर पुढील रेसिपीकरता सुद्धा वापरलेला आहे. त्यातले अजून 2 चमचे तूप काढून आपण इथे थोडासा सुकामेवा फ्राय करणार आहोत. जसं की इथे आपण बेदाणे घेतलेले आहेत, याचबरोबर काजू. आता ड्रायफ्रूट्स म्हणले की आवडीनुसार आपण कमी जास्त किंवा वेगवेगळे वापरू शकतो. पण मी इथे केवळ बेदाणे आणि काजूचा वापर केलेला आहे. आता दोन्ही जिन्नस फ्राय करून घ्या या पद्धतीने. एकदा काय काजू आणि बेदाणे व्यवस्थित फ्राय झाले की मग आपण त्याच तुपामध्ये आपल्याला रवा केसरी बनण्यासाठी जेवढं पाणी लागतं ते पाणी ॲड करायचं आहे. तूप हे चांगलंच आहे, त्यामुळं हे वेस्ट न करता अगदी आपल्याला या पद्धतीने यामध्ये ॲड करायचं आहे साधारणतः 3 वाटी पाणी. समजा जर का तुमचं 1 वाटी रवा असेल तर त्याला टोटल 4 वाटी पाणी लागतं, पण इथे आपण 1 वाटी दूध वापरणार आहोत अशा प्रकारे. आणि त्यानंतर इथे आपल्याला सॅफ्रॉन किंवा केसरचे धागे वापरायचे आहेत. साधारणतः आवडीनुसार एक 5 ते 6 धागे तुम्ही ॲड करू शकता. त्याचबरोबर इथे मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे. सॅफ्रॉन ऑरेंज कलर जो येतो तो वापरला आहे, जेणेकरून रंग सुरेख येतो. नाही वापरलात, केवळ तुम्ही केसर जरी वापरलात तरी चालेल. अशा प्रकारे आता दुधाला आणि पाण्याला एकदा उकळी फुटली की मग आपण यामध्ये भाजून ठेवलेला रवा ॲड करायचा आहे. अशा प्रकारे आता आपण छानपैकी एकदा याला झाकण लावून पुढील प्रक्रिया किंवा रवा हा छान वाफेवर शिजेपर्यंत त्यातलं थोडंसं पाणी किंवा जे काही दूध आहे ते रवा पूर्णपणे ॲब्झॉर्ब करेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि मग एकदा काय रव्यातलं पाणी कमी झालं किंवा रवा थोडा ड्राय दिसायला लागला की मग यामध्ये साखर वापरायची. आता साखर किती टाकायची? 1 वाटी रवा असेल तर 3/4 किंवा पाऊण कप साखर वापरू शकता. किंवा जर गोड आवडत असेल तर तुम्ही बरोबर साखर घेतली तरी चालेल, म्हणजे जेवढा रवा तेवढीच साखर वापरू शकता. इथे आता सगळ्यात शेवटी पूर्णपणे रवा केसरी तयार झाल्यानंतर यामध्ये वेलची पूड ॲड करायची आहे, साधारणतः 1 छोटा चमचा. याच्यामुळं छान फ्लेवर येतो. आणि जे काही ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते तेही यामध्ये ॲड करा. आणि भरपूर जे काही शिल्लक तुमचं तूप वाटीमध्ये शिल्लक होतं ते तूप या स्टेजला ॲड करायचं. त्यामुळे तुपाचा जो काही फ्लेवर आहे तो या रवा केसरीमध्ये खूप छान येतो. अगदी टेस्टी आणि बनवायला खूप सोपा. अगदी एका भांड्याचा वापर करून आपण हा प्रसाद बनवलेला आहे. आता भांडं तुम्ही मोठं घ्या लहान घ्या, पण जर या पद्धतीने केलात तर तुम्ही खूप जास्त भांडे न वापरता प्रसाद बनवू शकता. झाकण लावून तूप टाकल्यानंतर सुद्धा एक 5 मिनटं वाफ काढून घेतली आहे, म्हणजे मऊ लुसलुशीत लोण्यासारखा आपला रवा केसरी तयार आहे. आता गार्निशिंगकरिता मी एका वाटीमध्ये तूप लावून घेतलं आहे. त्यावर थोडेसे काजू लावलेले आहेत, जस्ट सजावटीसाठी वापरले. नाही केलात तरी चालेल, अगदी ऑप्शनल पार्ट आहे. पण असा प्रसाद सर्व केला की तो खाण्यासही छान लागतो आणि दिसण्यास जास्त चांगला दिसतो. तर अशा प्रकारे आता आपला रवा केसरी तयार आहे.
एका पॉटमध्ये किंवा एका भांड्यात सर्विंग डिशमध्ये काढून घ्या. केळीच्या पानावर हा प्रसाद अतिशय उठ्ठाळून दिसत आहे. इतकाच टेस्टी आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.